विश्व वार्ता न्यूज। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा निसर्गरम्य ताम्हिणी घाट रस्ता पावसाळ्यात दरडी कोसळणं, रस्ता खचणं आणि वाहतूक कोंडीमुळे वारंवार बंद पडत असतो। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय भरत शेठ गोगावले यांनी आज घाट परिसराला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली। यावेळी त्यांनी रस्त्यांची सद्यस्थिती, सुरू असलेली विकास कामं, आपत्कालीन नियोजन आणि दरडी प्रवण ठिकाणांवरील संरक्षणात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला। अपघात प्रवण ठिकाणी तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवणं, यंत्रसामुग्री सज्ज ठेवणं आणि नागरिकांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड न करण्याचे कडक निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। मंत्री गोगावले म्हणाले, प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आहे। ताम्हिणी घाटातील रस्ता युद्ध पातळीवर दुरुस्त करून शक्य तितक्या लवकर प्रवाशांसाठी सुरू करण्यात येईल। पाहणी दरम्यान संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। त्यांनी रस्ता पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू असल्याची माहिती दिली। शेवटी मंत्री गोगावले यांनी नागरिक आणि पर्यटकांना पावसाळ्यात घाटातून प्रवास करताना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं। महायुती सरकार व शासकीय यंत्रणा प्रवाशांचा सुरक्षित आणि सुखकर प्रवास सुनिश्चित करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.